हम अपनी सरकार खुद चलाते हैं, ना किसी को मानते हैं। हम अपनी सरकार खुद चलाते हैं और ना किसी को मानते हैं। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीचे व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बीटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं। तो बीटमार्क आणि शेकीपॅड आलेट मशीनमध्ये तुम्ही इम्पोर्टच केला असेल तर तिथून काय करायचं आहे, सर्वात आधी अलर्ट मशीनला ओपन करायचं आहे। अलर्ट मशीनला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही बीटमार्क आहे ते सर्वात आधी अशा प्रकारे ओपन करायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, प्लगमध्ये क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, जे तुम्हाला मी फोल्डर दिलेलं आहे ते सर्वात आधी अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे। आणि जे काही तुम्हाला तुमचा फोटो वापरायचा असेल ते फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे। वरी 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, इथून फुल कॉपी एरियावर क्लिक करून टाकायचं आहे आणि या फोटोला काय करायचं आहे, आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, पुढच्या बीटला जायचं आहे, इथून एकदा कट मारायचा आहे, म्हणजे फोटोला अशा प्रकारे। आणि जिथं जिथं आपली बीट पडत आहे तिथून अशा प्रकारे म्हणजे कट मारून घ्यायचा आहे या फोटोला। तर मी कट करून घेतो आणि तोपर्यंत तुम्ही एक व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे। तर आता अशा प्रकारे आपण कट मारून घेतलेला आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला इथे म्हणजे टेक्स्ट जे मी तुम्हाला काही बनवून दिलेली आहे त्यात आपल्याला ॲड करायचे आहे। तर मी सर्वात आधी काय बनवून म्हणते ते ऐकतो आणि ते मी जे सांगतो, अपनी सरकार हम खुद चलाते हैं। तो आप ये आपल्याला डायलॉग कुठं आहे ते दिला दी तर तर ते इंग्रजी बघू शकता। तर अशा प्रकारे मी जे काय आपली टेक्स्ट जे आहे ती डायरेक्ट ॲड करून घेतलेली आहे। इथून पण तुम्हाला ऐकायची आहे आणि इथून हे आहे आपली टेक्स्ट जी ऐका आणि बरोबर हे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। आणि याला पण पुढच्या बीट सर्व घ्यायचं आहे आणि सपाट कट करायचं आहे। आणि इथून पण आपल्याला एक टेक्स्ट जी आहे ते पण अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे, म्हणजे ऐकून घ्यायचं आहे सर्वात आधी, त्यानंतर ॲड करून घ्यायची। नक्की शिकवू मानते बघू शकता, अशा प्रकारे आपण ॲड केलेली आहे। तर तुम्ही सॉन्ग ऐकायचं आहे आणि कुठं काय येत आहे ते तशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आणि 6.5च्या बीटला आल्यानंतर इथून परत क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, तिथून एक मी ऐकून इमेज तुम्हाला बनवून दिलेली आहे ती अशा प्रकारे ॲड करायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, मूव्ह आणि ट्रायसिंगच्या ह्याच्यात यायचं आहे आणि याला काय करायचं आहे, अशा वरती लावून घ्यायचं आहे बरोबर फोटोच्या हिशोबात। तुमचा फोटो जर लेवरी अर्धा असला तर अशा वर्गारी वरी पण लावू शकता। त्यानंतर काय करायचं आहे, याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथून आपण बॅक यायचं आहे आणि शेकीपॅडला सर्वात आधी ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही एकदम वरती एक PNG आहे तर त्या PNGवर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे आणि इथं डब्याचे ऑप्शन क्लिक करायचं आणि इथून कॉपी करून घ्यायची आहे। त्यानंतर तिथून बॅक यायचं आहे आणि आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे। तिथून बॅक येतो आणि बीटमार्कला आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। त्यानंतर इथे डब्याचे ऑप्शन क्लिक करायचं आहे, इथून पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे अशा प्रकारे शेवटपर्यंत लागून जाईल। आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपॅड आपल्याला ओपन करायचं आहे। त्या शेकीपॅडला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, जे काय पहिले कुठलाही बीट आहे ते कॉपी करायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी काय करायचं आहे, त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इकडच्या क्लिक करायचं आहे, 3 टप्प्यावर क्लिक करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि मिड वर्गाला आपल्याला ओपन करायचं आहे। आणि आता जे काय पहिला फोटो आहे तर हे फोटो सोडून द्यायचा आहे आणि म्हणजे हे फोटो सोडून द्यायचे आहेत, तर आपल्याला कुठपर्यंत द्यायचं आहे सांगतो तुम्हाला, काही विषय नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 6.22च्या बीटला यायचं आहे आणि त्याच्या पुढचा जे काय फोटो आहे तर त्या फोटोला आपण अशा प्रकारे हायपेड पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, शेकीपॅडला ओपन करायचं आहे आणि जे काय दुसऱ्या फोटोला बीट आहे ते इथून कॉपी करायचं आहे। ते कॉपी केल्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि बीटमार्कला ओपन करायचं आहे। नंतर बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता 6.22च्या बीटचा जे काय फोटो आहे त्याला आपण आधीचा हायपेड पेस्ट केला तर त्याच्या पुढच्या फोटोला आपण अशा प्रकारे हायपेड पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपॅडला ओपन करायचं आहे। तर शेकीपॅडला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, आता जे काय तिसऱ्या फोटोचा बीट आहे ते कॉपी करायचं आहे। त्यासाठी काय करायचं, त्या फोटोवर क्लिक करा, हायपेडच्या ऑप्शन क्लिक करा, 3 टप्प्यावर क्लिक करून कॉपी करून घ्यायचं। त्यानंतर इथून बॅक या आणि बीटमार्कला ओपन करा
त्याला आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर आता आपण या पोटला आधीचा इफेक्ट दिला होता आणि याला पण दिला होता, तर त्याच्या पुढच्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि मधात एक सोडून द्यायचा आहे. जे काही शेवटचा फोटो आहे त्याला पण आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, शेकी बेडला ओपन करायचं आहे. तर शेकी बेडला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर जे काही शेवटचा फोटोचा इफेक्ट आहे कॉपी करायचा आहे आपल्याला. त्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करा, 3 टिपवर क्लिक करा, इथून कॉपी इफेक्टवर क्लिक करून टाका, इफेक्ट कॉपी होऊन जाईल. त्यानंतर बीट मार्कला ओपन करा आणि आता शेवटचा जे काय अलीकडे फोटो सोडला होता तर आपण त्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, तर एकदा क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून एक बॉर्डर दिली आहे, ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आहे. त्यानंतर ब्लेंडिंगच्या ह्याच्यात जायचं आहे आणि लाईटिंगच्या ह्याच्यात जायचं आहे आणि जे काही एक नंबरला तुम्हाला स्क्रीनचं ऑप्शन दिसून जाईल तर त्यावर एकदा क्लिक करून टाकायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या साईडकडून बॉर्डर लागून जाईल. आता त्यानंतर काय करायचं आहे, या बॉर्डरला आपण अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता काय करायचं आहे, व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला जे काही शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. खाली स्पोर्टचं एक ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला, तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.